मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना फॉर्म जो आहे तो आता विदाऊट OTP भरला जाणार आहे. विद्यार्थ्यांनो, तो फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनो, त्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जर तुम्ही याच्या अगोदर जर लॉग इन केलं असेल तर इथे तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक करून मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि जे इथे नवीन असतील, ज्यांनी लॉग इनच केलं नसेल, त्यांनी हे बघा क्रिएट अकाउंट जे आहे इथे त्यांनी क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण क्रिएट अकाउंटवर क्लिक करतो तेव्हा विद्यार्थ्यांना बघा आपल्याला इथे आपलं जे आधारवर जे आपलं नाव असतं त्याच पद्धतीने आपण इथे व्यवस्थित आपलं आधार नाव टाकायचं आहे. मग एखादा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे ज्या मोबाईलवर आपला OTP येऊ शकतो. मग आपल्याला जो पासवर्ड बनवायचा आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. लगेच तो पासवर्ड इथे कन्फर्म करायचा आहे. मग आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो इथे चूज करायचा आहे. आपण ज्या तालुक्यात राहतो तो तालुका इथे चूज करायचा आहे. मग नंतर आपण जे विलेजमध्ये राहतो, एखाद्या विलेजमध्ये आपण जर राहत असेल तर ते विलेज इथे चूज करायचं आहे. विलेज चूज केल्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा तुमचं डिस्ट्रिक्ट असेल तिथे तुम्ही ते चूज करून जे तुम्ही आता समजून घ्या. आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन चूज केल्यानंतर तुम्ही काय करतात म्हणजे समजा ती वुमेन काय आहे, म्हणजे जनरल वुमेन असेल, नंतर क्लस्टर रिसोर्स असेल, अंगणवाडी वर्कर असेल, ग्रामसेवक असेल, वार्ड ऑफिस असेल, सेतूमध्ये काम करत असेल तर ते जी लेडीज जे काम करत असेल तिने ते चूज करायचं आहे. जर समजून घ्या वुमेन कोणतंच काम करत नसेल तर तिने जनरल वुमेन असं सिलेक्ट करून ॲक्सेप्टवर क्लिक करून तिने हा कॅप्चा जो आहे तो व्यवस्थित इथे फिल करायचा आहे आणि साईनअपवर क्लिक करायचं आहे. हे बघा इथे साईनअप दिलं आहे. साईनअपवर क्लिक करून त्यांनी हा जो आहे पहिली जी आपली प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लगेच OTP येईल. 4 अंकी OTP तुम्ही इथे टाकून हा कॅप्चा फिल करायचा आहे. आता आपलं जे आहे ते साईनअप जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. मग विद्यार्थ्यांना जो आपण फोन नंबर जो चूज केला होता तो फोन नंबर इथे टाकायचा आहे. जो पासवर्ड आपण क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. हा कॅप्चा जो आहे तो व्यवस्थित फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करून तुम्ही पुढचा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा लॉग इन केलं गेलं तेव्हा आपल्याला असा एक इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये आपल्याला बघा आपली संपूर्ण जी डिटेल असते ती इथे दिलेली असते. मग विद्यार्थ्यांनो तेव्हा लगेच आपण हे बघा जिथे तुम्हाला दिसत असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर आपण क्लिक करायचं आहे. मग आपण यावर जेव्हा क्लिक केलं तेव्हा आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे तुम्ही इन्सर्ट करायचा आहे. आधार नंबर इथे टाकून लगेच हा कॅप्चा जो आहे आधार कार्डचा नंबर इथे व्यवस्थित टाकायचा आहे, व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार टाकायचा आहे. कारण पहिले कसं होतं इथे आधार नंबर टाकायचा नंतर एक OTP यायचा, तो OTP मग कन्फर्म करायचा. आता ती जी आहे ती प्रोसेस बंद झालेली आहे. म्हणून आता इझी प्रोसेस झालेली आहे. आधार कार्ड नंबर टाका तुमचा आणि कॅप्चा फिल करा. आधार नंबर आणि कॅप्चा लगेच व्हॅलिड आधार म्हणून तुम्ही क्लिक करायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो जो आहे रजिस्ट्रेशन फॉर्म तो अशा पद्धतीने ओपन होईल. तेव्हा आधारवर तुमचं जे असेल नाव ते व्यवस्थित टाकायचं आहे. नंतर मग तुमचं जर हस्बंडचं नाव असेल तर हस्बंड, फादर असेल तर फादर आणि ते त्यांचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे. नंतर हे जे आहे ते सोडून द्यायचं आहे. नंतर इथे तुमचं जे आहे मॅरिड असेल तर मॅरिड करा, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा आणि जे डेट ऑफ बर्थ असेल ते इथे व्यवस्थित फिल करायचे आहे आणि इथे येस म्हणून क्लिक करायचं आहे. नंतर विद्यार्थ्यांनो हे सगळा फॉर्म भरला गेला का नंतर लगेच तुमचा फॉर्म मग तुम्ही खाली स्क्रोल केलं की विद्यार्थ्यांनो इथे तुमचा ॲड्रेस येतो. बघा व्यवस्थितपणे जो आधारवर ॲड्रेस असेल तो इथे व्यवस्थित टाका, पिनकोड टाका आणि इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा चूज करा, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचं ज्या म्युन्सिपलमध्ये असतात तुम्ही ते, तुमचं कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे कसं तुम्ही ज्या भागात राहत असाल त्या भागाची जी कॉन्स्टिट्युन्सी असेल म्हणजे जे तुम्ही मतदान करतात ते इथे चूज करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर टाका. नंतर इथे तुम्ही कुठल्या प्रकारची जर काही घेत असाल तर इथे नो करा. नंतर खाली येऊन स्क्रोल करायचं आहे. परत एकदा स्क्रोल केलं तुम्ही की मग इथे तुमचं आधार म्हणजे जे बँकचे जे आहे पासबुक ते बँकचं पासबुक तुम्ही जवळ ठेवून तुमची सगळी बँकची डिटेल इथे भरायची आहे. मग तुमचं बँकचं जे पासबुकचं नाव असेल म्हणजे जिथे बँकमध्ये अकाउंट असेल ते बँकचं नाव, अकाउंट होल्डर म्हणजे ज्याचं नाव असेल
त्याचं जे बँकमध्ये जसं नाव असेल ते तसं व्यवस्थित इथे बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर, तोच बँकचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. नंतर IFSC कोड तो बँक पासबुकवर दिलेला असतो, तो इथे व्यवस्थितपणे फिल करायचा आहे. आणि जर तुमचा आधार कार्ड जर बँकसोबत जर लिंक असेल, जर नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि ती इथे येस करायचं आहे. मग जर तुमचं बँक अकाउंट जर लिंक नसेल तर इथे नो करा आणि जर तुमचं आधार कार्ड जर बँकसोबत लिंक असेल तर इथे येस करा. मग ह्या पद्धतीने झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे जे आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या आणि इथे ते 1 बाय 1 अपलोड करायचे आहेत. खूप व्यवस्थितपणे आणि सोपी पद्धत आता त्यांनी करून टाकली आहे. आणि 1 बाय 1 आता ॲप्लिकंटचं आधार कार्डचं जे आहे फ्रंट आधार कार्ड इथे अपलोड करा. नंतर आधार कार्डचं बॅक येते. आता आधार कार्डचं जे पहिलं जे असतं आपलं नाव, आपलं डेट ऑफ बर्थ ते इथे करा आणि आपल्या ॲड्रेसचं जे मागचा जो भाग असतो तो इथे अपलोड करा. नंतर मग समजून घ्या, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड टाका, वोटर ID असेल तर वोटर ID टाका, डोमिसाईल असेल तर डोमिसाईल टाका, बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ टाका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेटचं तुम्ही इथे फोटो अपलोड करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्ही इथे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र मी आता तुम्हाला इथे देऊन देईल आणि जर समजा तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर तुम्ही इथूनसुद्धा ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड गेल्यानंतर त्याची एक प्रिंट येते, ती प्रिंट काढायची. त्या प्रिंटमध्ये संपूर्ण जे असे बॉक्स असतात ते बॉक्सवर तुम्ही अशी टिक करायची आणि खाली साईन वगैरे करून, डेट वगैरे टाकून, गावाचं नाव टाकून तुम्ही त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. नंतर ॲप्लिकंटचा फोटो, जर समजा ॲप्लिकंट तुमच्या समोरच असेल तर इथे हा जो कॅमेऱ्याचा बटन दिसत आहे त्या कॅमेऱ्याच्या बटनवर तुम्ही क्लिक करून त्याचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. आणि जर समजा ते तुमच्याकडे नसतील उपलब्ध तर तुम्ही त्यांचा जो पासपोर्ट फोटो घेतलेला असेल तो पासपोर्ट फोटो इथे अपलोड करायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्ही लगेच ॲक्सेप्ट डिस्क्लेमर हमीपत्र इथे क्लिक करून तुम्ही सेव्ह सबमिट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. या गोष्टी सबमिट झाल्या का मग तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही हे दिसते तुम्हाला ॲप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो फॉर्म आहे तो कशा प्रकारे दिसेल तुम्हाला मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे संपूर्ण गोष्टी तुम्ही भरल्या गेल्या की नंतर तुम्ही येथे सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केली झाली का नंतर मग तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. मग तुम्ही परत एकदा जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्ही इथे येऊन तुमच्या ॲप्लिकेशनची जी स्टेज आहे ती तुम्ही चेक करू शकता. आता आपण हा जो फॉर्म भरला आहे याचा आपण ॲप्लिकेशनची जी आहे त्याचं स्टेटस आपण चेक करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ॲप्लिकेशन मेड अर्लीवर येतो तेव्हा बघा इथे तुमचं नाव व्यवस्थित चेक करा. तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तो इथे म्हणजे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, तो नोट डाऊन करून घ्या. इथे तुमचा फोटो येतो आणि बघा ॲप्लिकेशन स्टेटस हे तुम्ही वारंवार चेक करत राहा. आता इथे पेंडिंग दाखवते कारण आपण आत्ताच्या आत्ता चालूच भरलेला आहे. आणि तुम्हाला जर ॲक्शन बघायची असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुमची जी ॲक्शन झालेली आहे की कुठपर्यंत फॉर्म पोहोचला आहे ते तुम्हीसुद्धा पाहू शकता. ज्यावेळेस इथे ग्रीन असं बटन येईल आणि इथे ॲप्रूव्ह नाव जेव्हा येईल तेव्हा तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे सरकारने ॲप्रूव्ह केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, खूप सोपी पद्धत केलेली आहे. तुम्ही फक्त 10 मिनिटमध्ये, फक्त 10 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात, कोणत्याही सायबर कॅफेमध्ये न जाता. फक्त मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीचा प्रथम तुम्ही फोटो काढून ठेवा. तुमच्याकडे जे आहे तुमचं आधार कार्डचे दोघं फ्रंट आणि बॅक असे तुम्ही फोटो काढून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. नंतर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड, LC असेल तर LC, नंतर तुमच्याकडे वोटर ID असेल तर वोटर कार्ड, ते वोटर कार्ड पण 15 वर्ष पूर्वीचं असलं पाहिजे. आणि नंतर जर तुमच्याकडे असेल तसं आणि त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे तुमच्याकडे एक पासपोर्ट फोटो असला पाहिजे आणि तो व्यक्ती जर स्वतः उपलब्ध असेल तुमच्याजवळ तर त्याचा लाईव्ह फोटो तुम्ही काढून घ्या. आणि नंतर त्याच्यानंतर हमीपत्राचं जे आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल. हमीपत्राचे तुम्ही हमीपत्राची तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि त्या प्रिंटचं तुम्ही त्याच्यावर सगळे चेक्स बॉक्सवर क्लिक करून तिथे साईन वगैरे घेऊन, जर साईन नसेल त्याची, जे उमेदवाराचे तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याची जर साईन नसेल तर त्याचा अंगठा तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थ्यांनो, खूप सोपं फॉर्म आहे, 10 मिनिटात तुम्ही भरू शकतात. मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवला आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तुमचे एक सोबत पैसे तुम्ही ते प्राप्त करू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जर तुमचं आधार कार्ड जर तुमचं बँकसोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा काम तुम्ही करून घ्यायचं आहे.